हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बुद्धिमत्ताचं आपलं 39वं लेक्चर आहे. ओके, मोफत बुद्धिमत्ता या सिरीजचं आपलं आता हे आपलं 39वं लेक्चर आहे. 39वं लेक्चर आहे. ओके, त्यामध्ये आपण काय सध्या शिकत आहोत तर तुलना किंवा कंपॅरिझन हे चॅप्टर शिकत आहोत आणि याचा आपला पार्ट 3 आहे. ठीक आहे, तिसरा पार्ट आहे. चला पार्टला सुरुवात करू. या बुद्धिमत्ता सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 22 टॉपिक्स मिळतील. 22 टॉपिक्सपैकी आपले हे 20 आहे. 20पैकी हे 10 आणि हे झालं आहे सध्या हे टॉपिक चालू आहे. तुलना हे 12वं आपलं टॉपिक चालू आहे. ठीक आहे, हे एकूण 20 टॉपिक्स आणि हे 22 टॉपिक्स. ओके, चला यासोबतच माझ्या ॲपवर आउट ऑफ मॅथ ही बॅच सुरू आहे. ते तुम्ही जॉईन करू शकता. ज्यांना कोणाला माझ्याकडून बुद्धिमत्तेसोबतच गणित शिकायचे असेल त्यांनी ही बॅच जॉईन करू शकता. ओके, चला या बॅचमध्ये तुम्हाला एकूण 40 टॉपिक मिळेल. हे 20 आणि हे 20. ओके, एकूण असे 40 टॉपिक्स मिळेल आणि 40 टॉपिक्सवर आधारित 138 लेक्चर्स मी अपलोड केले आहे. ओके, एक छोटे छोटे बारीक पॉईंट सगळे पॉईंट मी बॅचमध्ये टाकले. एक मिनिट फक्त, मला 1 मिनिट आहे. चलो, आतापर्यंत आपण तुलना किंवा कंपॅरिझन याचं 2 पार्ट पाहिले होते. पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण काय पाहिलं? पार्ट 1 मध्ये थेअरी पाहिली होती आणि काही थोडे टाईप पाहिले होते. ठीक आहे, टाईप वाईज क्वेश्चन पाहिले होते. पार्ट 2 मध्ये टाईप वाईज क्वेश्चन पाहिले होते. आता हे पार्ट 3 आहे. यामध्ये आपण काय पाहणार आहोत? प्रॅक्टिस क्वेश्चन. ओके, आणि पार्ट 4 मध्ये PYQ. ठीक आहे, पार्ट 1 पार्ट 2 झाला. पार्ट 3 सध्या सुरू आहे. त्यामध्ये आपण प्रॅक्टिस क्वेश्चन आपण बघणार आहोत. ओके, पार्ट 4 मध्ये जो की उद्या येईल त्यामध्ये आपण PYQ बघू. तुलना या चॅप्टरवरचे PYQ कोणते? TCS महाराष्ट्रामध्ये TCSनी ज्या एक्झाम घेतल्या त्या एक्झाम्समधील PYQ मी इथे ॲड केलेले आहे. ओके, चला तसं पाहता काल आपण प्रॅक्टिस क्वेश्चनला सुरुवात केली होती आणि त्यापैकी काल हा पहिला क्वेश्चन झाला होता. ओके, क्वेश्चन नंबर 2 पासून आपण सुरुवात करू. सेकंड क्वेश्चन पासून आपण सुरुवात करू. बघा क्वेश्चन काय म्हणतो. 1 मिनिट मला. ओके, चल. दिवाळी दिवस उन्हाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात. तुम्हाला प्रश्न काय विचारलं ते पाहू. प्रश्न शेवटचं वाक्य वाचायचं का? काय म्हणते? असतील तर. ठीक आहे, असतील तर. तुमचा ॲक्च्युअल प्रश्न इथून सुरुवात होत आहे. उन्हाळी दिवस पावसाळी दिवसापेक्षा जास्त ढगाळ असतात हे विधान नेहमीच सत्य आहे, नेहमीच असत्य आहे, सत्य किंवा असत्य निश्चित करता येत नाही किंवा निश्चित सांगता येत नाही. काय म्हणताय? उन्हाळी दिवस पावसाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात हे विधान कधी नेहमी सत्य आहे की असत्य आहे ते तुम्हाला इनडायरेक्टली तुम्हाला शोधायचं आहे. सोप्या भाषेमध्ये एकच सांगायचं की नेहमी सत्य आहे का नेहमी असत्य आहे. या 2पैकी तुम्हाला सांगायचं आहे. बाकी ते ऑप्शन वगैरे पाहता येते. ओके, आता वाचून घ्या. हिवाळी दिवस उन्हाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात. पावसाळी दिवस दिवाळी दिवसांपेक्षा पावसाळी दिवस हिवाळी दिवसांपेक्षा ढगाळ असतात. जर ही दोन्ही विधाने सत्य असतील तर उन्हाळी दिवस पावसाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात. काय म्हणते इथं? उन्हाळी दिवस विचारलं. उन्हाळी दिवस हे पावसाळीपेक्षा जास्त ढगाळ असतात. ओके, इथे कुठे मेन्शन केलं आहे का? उन्हाळीचं कुठं मेन्शन केलं आहे का? नाही का? हो का? पाहून घ्यायचं पहिलं. हे काय म्हणते? हिवाळी दिवस उन्हाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात म्हणजे तुमची हिवाळी मोठे कोणापेक्षा जास्त ढगाळ असे तुम्ही लिहू शकता ना. हिवाळी दिवस जास्त ढगाळ किंवा असे लिहू शकता, काही हरकत नाही. कोणापेक्षा? उन्हाळीपेक्षा.
उन्हाळीपेक्षा जास्त. उन्हाळी इथं समजत असेल तर हिवाळी तुमचा इथं संपतो. ओके, चला. नंतर हिवाळी दिवसांपेक्षा ढगाळ असतात कोण? हे पावसाळी दिवस हिवाळीपेक्षा जास्त ढगाळ असतात म्हणून लिहा पावसाळी. चला, जमलं इथपर्यंत? फक्त एकदा कन्फर्म करून घ्या. हिवाळी दिवस उन्हाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात कोण? उन्हाळी आणि हिवाळीमध्ये कम्पेअर केलं तर हिवाळी जास्त ढगाळ आहे. ओके. पावसाळी दिवस हिवाळी दिवसांपेक्षा ढगाळ असतात. हो, दिवसांपेक्षा ढगाळ असतात म्हणजे थोडे जास्त ढगाळ असतात. ठीक आहे बा. हिवाळी पावसाळी दिवस, हो पावसाळी दिवस हिवाळीपेक्षा जास्त ढगाळ असतात की ढगाळ असतात. बरोबर आहे, हे पण बरोबर आपलं. दोन्ही वाक्य तुम्ही इथे लिहिले. ओके. मग प्रश्न काय म्हणते? उन्हाळी दिवस पावसाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात. उन्हाळी दिवस पावसाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात. दिसतंय का? नाही ना, हे कमी ढगाळ असतात. ऑब्व्हियसली इथं कमी ढगाळ असतात. मग नेहमीच असत्य. चला, नेहमीच असत्य का? कारण की इथे डायरेक्टच दिसत आहे का उन्हाळीपेक्षा जास्त ढगाळ हिवाळी, हिवाळीपेक्षा जास्त ढगाळ पावसाळी. याचा अर्थ पावसाळीपेक्षा कमी ढगाळ हिवाळी, पावसाळीपेक्षा कमी ढगाळ उन्हाळी. ओके. म्हणजे याच्या वाक्याच्या एकदम अपोजिट इथं स्थिती आहे म्हणून हे नेहमीच असत्य वाक्य आहे. चला, तुम्ही याला असं पण म्हणू शकता, पावसाळी जास्त ढगाळ हिवाळीपेक्षा आणि हिवाळी जास्त ढगाळ उन्हाळीपेक्षा. ओके, असं तुम्ही लिहू शकता. किंवा मोठा गुण लहान गुण पण म्हणू शकता. पहिल्या वाक्याचा अर्थ होतो का हिवाळी जास्त ढगाळ आहे उन्हाळीपेक्षा, हे उन्हाळी हे हिवाळी. आणि नंतरच्या वाक्याचा अर्थ आहे पावसाळी दिवस हिवाळी दिवसांपेक्षा ढगाळ असतात म्हणजे पावसाळी त्याच्यापेक्षा पण मोठे. ओके, असं पण तुम्ही काढू शकता. चला, क्वेश्चन नंबर 3 बघा आता. समीर हा कबीरपेक्षा उंच आहे. समीर हा कबीरपेक्षा उंच आहे म्हणजे कबीरला जर का आपण इथं ठेवलं तर समीर त्याच्यापेक्षा मोठा. ओके, चला. कबीर हा अमीरपेक्षा उंच आहे. कोण? कबीर हा अमीरपेक्षा उंच आहे म्हणजे अमीरला कबीरपेक्षा थोडं आपण लहान दाखवायचं, इथं दाखवायचं. ओके, चला. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे. इथं कोणी सुधीर आणि शिशिरचा उल्लेख केला नाही ना, याला बाजूला ठेवून द्यायचं. सुधीर आणि शिशिर दोघांमध्ये कोण उंच आहे कोण लहान आहे पाहून घ्यायचं. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे. कोण उंच आहे? सुधीर. चला, सुधीर जास्त उंच आणि शिशिर थोडा कमी उंच. शिशिर हा कबीरपेक्षा उंच आहे. ओके, शिशिर हा कबीरपेक्षा उंच आहे. कोण? कबीर. ओके, म्हणजे आपण कबीरपेक्षा उंच आहे. ओके बा, ठीक आहे, लिहून घ्या. मग कबीर तुमचा कुठं होईल? इथे ॲड होईल. चला, मी इकडं का लिहिलं, इकडं काऊन नाही लिहिलं? कारण की इथं नेमकं जागा नाही कुठं लिहायची. ओके, जागा नाही म्हणजे काय? तुम्हाला समीर आणि कबीरचं एकमेकाचं वक्तव्य एकमेकाचं रिलेशन माहीत आहे. कबीर आणि अमीरचं एकमेकाचं रिलेशन माहीत आहे. इथे नेमकं कबीर याच्यापेक्षा इथं एकदम इथं मोठा येणार आहे का? कबीरपेक्षा मोठा हा तो जो आहे शिशिर, कबीरपेक्षा मोठा म्हणजे समीरच्या आधी येते का समीरच्या नंतर येते ते डिफाईन नाही म्हणून समोरच वाचायचं. तर सर्वांमध्ये ठेंगणा कोण? चला, अमीर. कसं ओळखलं? पा सांगतो. कबीरपेक्षा शिशिर मोठा, शिशिरपेक्षा हे कबीरपेक्षा अमीर इथं पण मोठा आहे, कबीरपेक्षा अमीर इथं पण मोठा आहे. ठीक आहे, चला. या कंडिशनमध्ये पण अमीरच लहान दिसतंय, ठेंगणा दिसतंय. या कंडिशनमध्ये पण अमीर ठेंगणा दिसतंय म्हणून तुमचा आन्सर अमीर हा ठेंगणा आहे. चला, नेक्स्ट ऑप्शन नंबर 3. थोडं फास्ट घेऊ आता. जर राधा सुनीतापेक्षा तरुण आहे पण रीतापेक्षा मोठी आहे. बा, तरुण म्हणजे कमी वयाची. तरुण असणे म्हणजे कमी वय असणे. ठीक आहे, चला. राधा सुनीतापेक्षा तरुण आहे. हे राधा सुनीतापेक्षा तरुण आहे म्हणजे याचा अर्थ नेमका होते का ते सांगतो. राधा लहान आहे आणि सुनीता मोठी आहे. राधा सुनीतापेक्षा तरुण आहे. कोण? ही राधा सुनीतापेक्षा तरुण आहे पण
रीतापेक्षा मोठे आहे. मग रीतापेक्षा मोठे आहे म्हणजे याचा अर्थ रीता या राधापेक्षा लहान. राधाला तुम्ही मी आर डी लिहितो, थोडंसं समजायला आलं पाहिजे. मग आर डी राधा. चला, हे कोण? रीता. रीता गीतापेक्षा मोठी आहे. रीता ही गीतापेक्षा मोठी आहे म्हणजे गीताला हिच्यापेक्षा थोडं लहान दाखवून देऊ आपण. चला, जमलं इथपर्यंत. श्याम रीतापेक्षा मोठा आहे पण राधापेक्षा तरुण आहे. राधा आणि रीता दोघांच्या मनामध्ये श्याम आहे. ठीक आहे. चला, पुन्हा वाचतो वाटल्यास हे वाक्य. श्याम रीतापेक्षा मोठा. रीतापेक्षा श्याम मोठा आहे, हो, पण राधापेक्षा तरुण आहे. राधापेक्षा तरुण आहे म्हणजे का राधापेक्षा लहान आहे. चला, जमलीत परत तुमचं. तर सर्वात तरुण कोण? सर्वात तरुण म्हणजेच काय? सर्वात लहान कोण? तर इथं दिसत आहे सहसळ गीता. ओके का? गीता एस म्हणजे कोण आहे बाई? एसवाली सुनीता. सुनीता इथं संपताय. हे राधा इथं संपताय. हे श्याम इथं संपून राहिला. रीता इथं संपत आहे. गीता शेवटी सर्वात खाली संपत आहे. जो सर्वात लहान दिसतं इथं तो लहान. कोणता? गीता. गीता. ऑप्शन नंबर 4 इज युअर राईट आन्सर. ओके, ऑप्शन नंबर 4 इज युअर राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 5 बघा आता. 11 मिनिट झाले. जयचे मांजर ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे. ठीक आहे, जयचे मांजर ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे. मी लिहितो जयचे मांजर, जयच लिहितो ना. जयचे मांजर मोठे आहे ॲमीच्या मांजरापेक्षा. ठीक आहे, एकदम मोठं नाही काढायचं. चला, परंतु ते जैनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे. ठीक आहे, शेवटी काय विचारलं ते पाहून घ्यायचं. आकाराने लहान आहे असतील तर तरच्या नंतर काय दिसते पाहत आहे. पुढील यादीतून सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक मांजर मालकांची जोडी निवडा. बघा, लहान कोण, मोठा आहे, त्याच्याशी नाही तर काहीच संबंध नाही. तुम्हाला विचारलं फक्त सर्वात आज्ञाधारक मांजर मालकांची जोडी. ओके, चला, मग याचं इथं काम नाही, मोडून टाका. जर काम असेल तर आपण पुन्हा वाटल्यास काढून घेऊ. परंतु ते जैनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे. फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजरा एवढेच आहे, जे ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे असून जयच्या मांजरापेक्षा लहान आहे. जर आकाराने मोठी मांजरे वेगवान असतील आणि आकाराने लहान मांजरे आज्ञाधारक असतील. ओके, हे वाक्य वाचा. आकाराने मोठी मांजरे वेगवान. जे मांजरे आकाराने मोठी आहे ती वेगवान. ओके, जमलं. रेड अक्षर लिहितो, आपल्या रेड आहे ना. काय म्हणते? जर आकाराने मोठी मांजरे वेगवान असतील, ओके, आणि आकाराने लहान मांजरे आज्ञाधारक आहे. आकाराने लहान आहे ते आज्ञाधारक. ठीक आहे, तर तुम्हाला प्रश्न काय विचारले? पुढील यादीतून सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक मांजर मालकांची जोडी कोणती? पहिलं वाक्य सर्वात वेगवान म्हणजे हे पहिले येईल, म्हणजे मोठं मांजर पहिले येईल. ओके, चला. नंतर आहे आणि सर्वात आज्ञाधारक, हे आहे आज्ञाधारक म्हणजे नेक्स्ट तुमचं लहानवाला येईल. ठीक आहे. सर्वात पहिलंवाला शब्द येईल. पहिलं जे मालक आहे तो सर्वात आकारानं मोठं मांजर येईल. आणि सेकंड जे बघा, आता मी कोणतं हे सिलेक्ट करतो, मी वेणू आणि जैनी सिलेक्ट केलं तर याचा अर्थ हे वेणूवाला आहे ना सर्वात मोठं मांजर आहे जे की वेगवान आहे. नंतर सेकंड आहे क्रमानुसार, बरं, अनुक्रमानुसार. बघा, पहिलं वाक्य जे आहे वेगवानचं आहे ना, म्हणून वेगवानचा मालक. नंतर सेकंड जैनी जो आहे तो लहान्याचा मालक. आता जैनी आणि वेणू आणि जैनी तुम्हाला समजण्यासाठी सांगितले मी. ॲक्च्युअलमध्ये आन्सर कोणतं तरी दुसरं असू शकते किंवा ते असू शकते. आपण बघून घ्यायचं. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, सर्वात वेगवान आणि त्याचा मालक, सर्वात लहान आणि त्याचा मालक शोधायचा आहे. पहा, जयचे मांजर ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे. पण लिहून घेतो, जयचे मांजर मोठे आहे ॲमीच्या मांजरापेक्षा. ठीक आहे, ओके. ॲमीचं लहान आहे, जयचं मोठं आहे, परंतु ते जैनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे. जयचे मांजर जैनीच्या
मांजरापेक्षा आकाराने लहान आहे म्हणजे जैनीचे मोठे आहे. ओके ठीक आहे, लहान आहे इथपर्यंत संपलं. फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजरा एवढेच आहे. फिजा आणि वेणू दोघांचे पण मांजर सेम आहे आकाराने. लिहितो इकडं, फिजा आणि वेणू दोघांचे पण आकाराने सेम आहे. इथे एक असेल तर इथे एक असेल. ठीक आहे, दोघांचं पण आकाराने सेम आहे. फिजाचे मांजर वेणूच्या मांजरा एवढेच आहे जे ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे. जे ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे म्हणजे ॲमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे. ठीक आहे भाऊ, इथं आहे. जमलं. असून जयचा मांजरापेक्षा लहान आहे, जयपेक्षा लहान आहे म्हणजे जय मोठा आणि लहान, आणि हे इथं येते. चला, हे कोणाचे? फिजा आणि वेणू. फिजा आणि वेणूचे जे की सेम आहे. ओके चला, आलं. जयपेक्षा मोठे, जयपेक्षा लहान आणि ॲमीपेक्षा मोठे. तर तुम्हाला काय पाहायचं आहे? सर्वात मोठे याचे मालक पाच आहे जे की जैनी आहे, आणि सर्वात लहानवाले कोण आहे? जे ॲमी. जैनी आणि ॲमी, मोठा आणि जैनी आणि ॲमी. कोण आहे? जैनी आणि ॲमी इथं आहे. ओके, तुम्हाला प्रश्नानुसार पहिलं सर्वात वेगवानवाला पाहिजे जे की मोठा आहे, आणि लहान पाहिजे आधारधारक. ओके चला, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. ए हा बी पेक्षा कमी वेगवान धावतो. शेवटी वाचा. तर एशी तुलना करता सी कसा धावतो? ओके, ए आणि सीचं दोघांचं पाहिजे. ए हा बी पेक्षा कमी वेगवान धावतो. ए हा कमी वेगान धावतो बी पेक्षा. ओके चला, ते असंच लिहा ना आपलं. बी आणि ए दोघांचा पण विचार करा. ए हा कमी वेगवान आहे, बी जास्त वेगवान आहे, आणि बी हा सीच्या वेगळ्या एवढ्या वेगाने, परंतु सी पेक्षा जास्त वेगाने नव्हे. ठीक आहे, धावत असेल. बी आणि सी दोन्ही पण समान असं वेगाने धावता येते. जमलं. बी हा सीच्या वेगळ्या वेगाने, परंतु सी पेक्षा जास्त वेगाने नव्हे. ओके, धावत असेल म्हणजे सी जेवढा धावतो तेवढाच बी धावतो. एशी तुलना करता सी कसा धावतो? तर सी एच्या तुलनेत सी जास्त धावतो. ए पेक्षा कमी वेगाने हे कट्टे, ए पेक्षा जलद. ठीक आहे, हे तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट, पी, क्यू, आर आणि एस परीक्षेसाठी येतात. पी प्रथम येत नाही. ठीक आहे, 4 जण आहे ना. हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आणि हा फोर्थ आहे. ठीक आहे, पी इथं नाही, लक्षात घ्या. पी इथं नाही. जमलं. क्यू हा पीच्या अगदी पुढे येतो, म्हणजे पीच्या आधी क्यू असंच आहे ना. क्यू हा पीच्या अगदी पुढे येतो म्हणजे पहिले येतो. ओके, कोण? क्यू पहिले येत आहे पीच्या. चला, हे रॉ आहे बरं. रॉ म्हणजे आपलं कच्चं काम. हां, एस हा शेवटी येत नाही, एस इथं पण नाही येत. ओके, जर पी इथं नाही येत आहे, पी इथे येत नाही, पी इथं येऊ शकतो किंवा इथे येऊ शकतो. ओके, एस इथं नाही येत आहे म्हणजे ह्या इथं कुठेतरी एस येऊ शकतो. चला, आणि क्यू कोट येणार नाही. इथं बघा, क्यू कुठं येऊ शकत नाही ते सांगतो तुम्हाला. क्यू इथं दिसतंय का? इथं याच्यानंतर कोणीतरी म्हणजे पी आहे, याचा अर्थ शेवटी क्यू तर येणार नाहीच. ओके चला, तर प्रथम कोण येतो पाहून घ्यायचं. इथं कोण येऊ शकतो? तर क्यू इथं नाही येत नाही, पी इथे येत नाही. हां, प्रथम कोण येत आहे ना. ठीक आहे, एक तर एस इथे येऊ शकतो, एस येऊ शकतो. मग कोण? क्यू पण येऊ शकतो, आर पण येऊ शकतो. क्यू हा पीच्या अगदी पुढे येतो, एस शेवटी येत नाही, पी प्रथम येत नाही. ठीक आहे, आधी पी येत नाही. क्यू हा पीच्या अगदी पुढे येतो, एक मिनिट, थोडं क्वेश्चन कुठं चुकलं आहे का? एक मिनिट. एस आणि आर यायला पाहिजे, एस आर यायला पाहिजे. आणि किती नाही. हो हां, नोट करा. क्यू हा पीच्या अगदी पुढे येतो, याचा अर्थ उलट्या पकडला होता आपण. पी नंतर क्यू येतो. ठीक आहे चला,
पी नंतर क्यू येतो, पुढे येतो म्हणजे पी आधी येतो, त्याच्या पुढं क्यू येतो, ठीक आहे, नंतर येतो. याचा अर्थ होते, नोट करून घ्या. अशा वाक्यांमधूनच तुम्हाला शिकायला लागेल, अशा वाक्यामधूनच मी शिकलो आहे प्रिपरेशन दरम्यान. हे वाक्य नोट करून घ्या. क्यू हा पीच्या अगदी पुढे येतो म्हणजे पीच्या नंतर येतो, ठीक आहे. चला, पी आल्याला लगेच त्याच्यानंतर येतो. चला, म्हणजे कोण, क्यू पण मग इथे येणार नाही, ठीक आहे. हा क्यू पण इथे येणार नाही, मग उरला कोण, एस आणि आर. ओके, चला, इथं पी क्यू येत नाही, मग एस आर. चला, अशा गोष्टी तुम्हाला पण शिकावं लागेल क्वेश्चन सॉल्व करताना. एका परीक्षेमध्ये रणधीरला, कुणाल व डेबूला मिळून मिळालेल्या गुणांपेक्षा जास्त गुण मिळाले, ठीक आहे. रणधीरला, कुणाला लिहून घ्या, आरला, कुणाल प्लस डेबूला मिळून मिळालेल्या गुणापेक्षा जास्त गुण मिळाले. ओके, कुणाल प्लस डेबू, ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले. किती जास्त गुण मिळाले ते माहीत नाही. आणि सर्वात शेवटी तुमचं वाक्य पाहायचं का आन्सर तुम्हाला काय विचारलं ते पाहायचं. त्या सर्वांपैकी सर्वाधिक गुण मिळाले, ठीक आहे, कोणाला मिळाले, सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले ते पाहायचं आहे. आता पहा, आरला ह्या दोघांपेक्षा जास्त गुण मिळाले, इथून के आणि डी इथं हटला, ठीक आहे, ऑलरेडी इथं आहेच नाही इथं. चला, जास्त गुण मिळाले. कुणाल व शंकरला या दोघांना मिळालेल्या एकूण गुण रणधीरला मिळालेल्या गुणांपेक्षा जास्त आहे, ठीक आहे. कुणाल व शंकरला, ठीक आहे, कुणाल प्लस शंकरला इथे लिहितो. कुणाल प्लस शंकरला दोघांना एवढे गुण मिळाले, कुणाल व शंकर या दोघांना मिळालेले एकूण गुण रणधीरला मिळालेल्या गुणांपेक्षा जास्त आहे, म्हणजे रणधीरपेक्षाही जास्त आहे. ओके, चला, तुम्ही आणखी इथं पण लिहू शकता. पहा, कुणाल आणि शंकरला याचा अर्थ ते के प्लस डी आणखी प्लस कितीतरी गुण मिळाले, ठीक आहे. चला, एवढं समजलं का. याच्यावर तुम्हाला एक गोष्ट समजली असेल, काय गोष्ट समजली असेल, पहा, एक सिंगल के पकडतो म्हटलं तर या के पकडतो म्हटलं के पेक्षाही तर आरला जास्त गुण मिळाले, के पेक्षाही तर आरला जास्त गुण मिळाले, याचा अर्थ सरळ होते. पा सांगतो, बरं ठीक आहे, नंतर सांगतो, गरज भासली तर सांगतो. सोनलला शंकरपेक्षा जास्त गुण मिळाले, ठीक आहे. कोण आहे शंकर, हा शंकर आहे सोनलला, ठीक आहे, हा शंकर आहे. सोनलला एस एल, सोनलला शंकरपेक्षाही जास्त गुण मिळाले, शंकर प्लस गुण मिळाले. चला, मिळाले. नेहाला रणधीरपेक्षा जास्त गुण मिळाले. नेहा इज इक्वल टू रणधीरपेक्षा जास्त, जर जास्त गुण मिळाले तर त्या सर्वांपैकी सर्वाधिक गुण कोणा मिळाले ते पाहायचं आहे. बघा, इथं नेहा आहे, रणधीरपेक्षा जास्त म्हणजे रणधीर इथून कटला. ओके, चला, सोनलला शंकरपेक्षा जास्त गुण मिळाले म्हणजे शंकरही कटला, जो की नाही देऊन येते. ओके, नेहाचा इकडे कोणी संबंध आहे का. ओके, पहा, इथं तुम्हाला दिसत आहे नेहा आणि सोनल दोघांमध्ये काय, दोघांपैकी कोणाला जास्त आहे ते समजते की ते पाहून घ्यायचं. पहिलं, नेहाला रणधीरपेक्षा जास्त आहे. ओके, म्हणजे रणधीर कटला, रणधीर जसा इथून कटला तसंच के आणि डी कटून जाईल. ओके, चला, आता रणधीरपेक्षाही जास्त के आणि डी पेक्षा जास्त रणधीरला, कुणाल आणि डेबूपेक्षाही जास्त रणधीरला. ओके, पहा, मी म्हणतो इथून के मायनस केला तर डी पेक्षा जास्त आरला, डी तर ऑलरेडी कटूनच आहे, आर पेक्षा जास्त मग हो एस एनला. एस एन म्हणजे कोण, स्नेहा, सॉरी शंकर हो, एस एन म्हणजे शंकर. आर पेक्षा जास्त शंकरला. ओके, मग आर कटला, शंकर राहिला, शंकरपेक्षा जास्त सोनल, ठीक आहे. चला, शंकरही कटला, शंकर हे जास्त सोनलला, आणि सोनल आणि नेहा दोघांपैकी काही इथं डिफाईन केलं नाही. ओके, माहिती अपूर्ण. चला, माहिती अपूर्ण. पहा, मी सांगतो इथे के आणि डी ऑलरेडी कटला, कारण की त्या दोघांपेक्षा जास्त आरला आहे. इथून के आणि इथून काटला तर इथं राहिला फक्त डी प्लस आर प्लस राहिला. याचा अर्थ ह्या आर प्लसपेक्षाही जास्त
SN ठीक आहे, शंकर. आणि इकडे नंतर शंकरपेक्षा जास्त स्नेहल. परंतु स्नेहल आणि हे दोघं, ह्या दोघांवर दोघांविषयी काही मेन्शन केलं नाही, दोघांविषयी कुठेही काही मेन्शन केलं नाही, याचा अर्थ हे माहिती अपूर्ण आहे. ओके, चला आणखी कुठं काही दिमाग लागते एक्स्ट्रा का पाहून घेतो वाटल्यास मी ते. चला काहीच नाही, माहिती अपूर्ण का? कारण की हे सोनल आणि नेहा दोघांविषयी कुठेही वक्तव्य केलं नाही की दोघांपैकी स्नेहल आणि नेहा दोघींपैकी कोण मोठं कोण लहान, कुठंच काही मेन्शन केलं नाही. आणि बाकी अदर वाक्यांवरून पण आपल्याला इथे दिसत नाही. ओके, दोघींचा संबंध लावता येत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, अचे वय ड पेक्षा दुप्पट आहे. अचे वय डी पेक्षा दुप्पट आहे. ओके, ड पेक्षा दुप्पट आहे, पण ब च्या निम्मी आहे. परंतु तेच वय अचेच वय बी भागीला 2 आहे. ओके, चला. फ चे वय ड च्या निम्मी आहे, एफ चे वय डी च्या निम्मी आहे व क च्या दुप्पट आहे. आणि तेच सी गुणला 2 आहे, सी च्या दुप्पट आहे. ठीक आहे, तर त्यांच्यातील सर्वात मोठा व सर्वात लहान कोण? आधी मोठा पाहू नंतर लहान पाहू. इथून काय म्हणतो, कोणत्याही एका माणसाला 100 लिहून घ्या. ओके, कोणता मी म्हणतो, जर एला मी 100 लिहिले, एला मी 100 लिहिले. ओके, ठीक आहे, एला 100 लिहिले, याच्यावरून 100 गुणला 2, डी किती होईल? डी म्हणजे काय, 100 भागीला 2 येईल, म्हणजे डी इज इक्वल टू 50. डी इज इक्वल टू 50. बा एला जर मी 100 लिहिले, पहा सांगतो, ए इज इक्वल टू मी 100 जर लिहिले तर डी इज इक्वल टू 100 भागीला 2 येऊन जाईल, डी आले 50. ओके, मग बी किती येईल? 100 इज इक्वल टू बी भागीला 2, बी इज इक्वल टू किती, हे गुणला 2 बरोबर बी होऊन जाईल, बी इज इक्वल टू 200. त्यांचं वय हे काही टेन्शन घ्यायचं नाही, 100 पेक्षा जास्त वय निघलं तर काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, फचे वय. आता पहा, ह्या दोघांपैकी डी इथं 50 दिसत आहे, डीचे 50 इथं ठेवून द्यायचे. 50 भागीला 2 म्हणजे 25 इज इक्वल टू एफ, एफचे वय 25. ओके, आता जे 25 आहे, जे वय 25 आहे, एफचे वय जे 25 आहे ते सी गुणला 2 आहे, म्हणून भागीला 2 इकडे येऊन द्या, बरोबर सीचे वय निघल, सीचे वय 12.5, सी इज इक्वल टू 12.5. ओके, चला आता तुमचं हे म्हणून टाका वाटल्यास, इथून ते एवढं निघलं, ABCDEF सगळ्यांचे वय निघले. तुम्हाला विचारलं सर्वात मोठा आणि सर्वात लहान, सिरियल नंबरनुसार लिहायचं. सर्वात मोठा कोण आहे, हे 200 वर्षावाला बी, अँड सर्वात लहान कोण आहे, 12.5वाला सी. बी आणि सी तुमचा आन्सर आहे. ओके, चला, बी आणि सी, ब आणि क. ओके, ब आणि क. 28 मिनिट्स. जर ए हा ई पेक्षा जलद धावतो, ठीक आहे, ए हा ई पेक्षा जलद धावतो, म्हणजे ए जास्त आणि ई मोठा. ठीक आहे, परंतु डी एवढा नाही, म्हणजे ए पेक्षा मग डी मोठा आहे. ए हा ई पेक्षा जास्त धावतो, ए हा ए समजा ईची स्पीड एवढी असेल, त्यापेक्षा जास्त एची स्पीड आहे, आणि परंतु ही एची स्पीड डी पेक्षा जास्त नाही, म्हणजे डी मोठा आहे. ठीक आहे, डी हा सी पेक्षा जलद धावतो, डी हा सी पेक्षा जलद धावतो, परंतु बी एवढा नाही. ओके, ठीक आहे, तर जलद धावणारी व्यक्ती कोण? ठीक आहे, मग आता डी आणि याचं हे करा, डी आणि सीचा तुलना करा. डी हा जलद धावतो सी पेक्षा, डी हा सी पेक्षा जलद धावतो, सी म्हणजे काय, तर सी पेक्षा जलद धावतो. ठीक आहे, सी जर एवढा धावत असेल त्यापेक्षा जास्त डी धावतो. ओके, ठीक आहे, परंतु बी एवढा नाही. कोण? डी हा बी एवढा धावत नाही, म्हणजे याचा अर्थ बी तर डी पेक्षा पण मोठा आहे. ठीक आहे, बी डी पेक्षा पण मोठा आहे. ठीक आहे, चला, तर जलद धावणारी व्यक्ती कोण? पहा, या कंडिशनवरून डी पेक्षा सी पेक्षा डी मोठा आणि डी पेक्षा बी मोठा. ओके, इथं ई पेक्षा ए मोठा, ए पेक्षा डी मोठा, आणि डी पेक्षाही ऑलरेडी इथं आपण डी पेक्षा बी मोठा आपण असं केलं आहेच. ठीक आहे, चला, आन्सर तुमचं बी. सर्वात जलद आहे बी. आपले 29 मिनिटं, एक लास्ट क्वेश्चन घेऊन घेऊ. क्यू हा आर पेक्षा जलद टंकलेखन करतो.
तुम्हाला विचारलं कोण, तर या सर्वांमध्ये सर्वाधिक वेगवान टंकलेखन कोण करतं, सर्वात जास्त टंकलेखन कोण करतं ते तुम्हाला शोधायचं आहे. क्यू हा आरपेक्षा जलद टंकलेखन करतो. क्यू हा जास्त जलद टंकलेखन करतो कोणापेक्षा, आरपेक्षा. ठीक आहे, म्हणजे आरला कमी करायचं. परंतु व्हीपेक्षा कमी गतीने करतो कोण, क्यू. म्हणजे व्ही त्यापेक्षा पण मोठा आहे. ठीक आहे, आता ऑप्शनमध्ये क्यू आणि आर कमी करा, कारण की व्ही मोठा आहे, क्यू आणि मोठा. ठीक आहे, इथं काही दिलं नाही. ओके. त्यानंतर शेवटी टी हा आरपेक्षा जास्त गतीने टंकलेखन करतो. आरपेक्षा टी जास्त करतो, लिहून घ्या. आरपेक्षा टी जास्त गतीने करतो. ठीक आहे. एस हा व्हीपेक्षा जास्त गतीने टंकलेखन करतो. एस कोणापेक्षा, व्हीपेक्षा. व्हीपेक्षाही मोठा एस इथे दिला आहे. ठीक आहे, करतो. तर या सर्वांमध्ये सर्वाधिक वेगवान कोण, पहा इथं दोघांची तुलना करतो म्हटलं तर आरपेक्षा टी मोठा आहे. ओके, परंतु आरपेक्षा टी मोठा आहे, परंतु ओके ठीक आहे, पहा सांगतो. इथं आरपेक्षा क्यू मोठा आहे, क्यूपेक्षा व्ही मोठा आहे, मग व्हीपेक्षाही एस मोठा आहे. ओके, तुम्ही इथं एस मानू शकता, परंतु तुमचा आन्सर चुकन का, कारण की आरपेक्षा टी मोठा आहे. इथं आर कटला, इथं टी मोठा आहे. इथं टी आणि टीचं ह्या कोणासोबतच इथं कॅल्क्युलेशन दिलं आहे. आरपेक्षा मोठा आहे म्हणजे तो इथं पण राहू शकतो, इथं पण राहू शकतो टी, इथं पण टी राहू शकतो, आणि सर्वात मोठा पण टी राहू शकतो, एसपेक्षाही मोठा राहू शकतो. ओके, एसचं आणि टीचं कुठंही नातं दिलं नाही. दोघांचं रिलेशन काय, की दोघांपैकी कोण मोठा आहे कोण लहान आहे दिलेलं नाही, म्हणून तुमचं माहितीचा अपुरीपणा हे तुमचं आन्सर निघते. ठीक आहे, ज्यांनी कोणी एस टिक केलं असेल त्यांचं आन्सर चुकते. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, इथे थांबून जाऊ मित्रांनो, 11 क्वेश्चन झाले आपले. थोडं फास्ट घेऊ आता उद्यापासून, उद्याच्या लेक्चरपासून. ओके, थँक्यू.